ससनीवर अधिराज्य गाजवणार हेच मात्र आपल्याला ह्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आज या ठिकाणी पाहायचं आहे। आणि प्रत्येकच संघ काही विजयाचं पात्र ठरणार असं पण नाहीये। एक औपचारिकता आहे खेळाची, एक नियम आहे कबड्डीचा, एक नियम आहे। धन्यवाद सर। खऱ्या अर्थानं कबड्डी क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या अनेकांचा गुणगौरव या ठिकाणी अर्थात आयोजकांच्या माध्यमातून अर्थात निश्चित हा अभिमान खऱ्या अर्थानं कबड्डीचा आहे। आणि निश्चितपणे या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा हा अभिमान, स्वाभिमान आणि सन्मान अनेक कबड्डी आलेला आहे। आपण त्वरितच गोलचा ताबा घ्या। श्रीराम गणप वर्सेस रणधुंजार बीरवाडी दोनही संघ आपण त्वरित मैदान क्रमांक 2 कडे चला। कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता, कोणत्याही प्रकारे आपण न थांबता लगेचच आपण मैदानाकडे रवाना व्हायचं आहे, मैदानाकडे आपण मार्गक्रमण करायचं आहे। चला लवकर, लगेच ताबडतोब। श्रीराम गणप वर्सेस रणधुंजार बीरवाडी। विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील आभार। चला या मैदान क्रमांक 2 कडे चला। आम्ही सातत्याने या ठिकाणी आपल्याला सांगत असतो, म्हणजे याचा अर्थ आपली तयारी असणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मैदान क्रमांक 2 कडे चला। श्रीराम गणप वर्सेस रणधुंजार पुरेसा। धन्यवाद सर। चला मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी श्रीराम गणप हा संघ हजर होतोय। धन्यवाद। रणधुंजार बीरवाडी आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतो। तोही संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सामनाधिकारी अर्थात त्या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे। मैदान क्रमांक 2 श्रीराम गणप वर्सेस रणधुंजार बीरवाडी। अर्थात आजच्या दिवसाचा देखील आपण हळूहळू सांगता समारोपाकडे वळतोय। क्रीडांगण क्रमांक क्रीडापंची जागा रिक्त करा। प्रेक्षक गॅलरी जी आहे तिथे बसून आपण या खेळाचा आस्वाद घ्या। वैयक्तिक नाव घेण्यास भाग पडू नका। आम्हाला सर्व चेहरे ओळखीचे आहेत, परिचयाचे आहेत। स्वयंसेवक तिथे आपण थोडा हस्तक्षेप करावा। क्रीडांगण जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक कबड्डीची महाकाय स्पर्धा घेऊन अर्थात वाढदिवस मात्र या ठिकाणी संपन्न होतोय। आणि आजचा मात्र तिसरा दिवस। अनेक कबड्डीचे कार्यकर्ते या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले। अनेक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे हो गया चला मित्रांनो, चौंडेश्वरी कडसुरे वर्सेस मिडलाईन कर्जत मैदान क्रमांक 1 कडे चला।
प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक वर्ग आहेत आपण सेवेत राहील आपण ती जागा रिक्त करा. राकेश दादा कदम, राकेश दादा कदम. काही क्षणातच क्रीडांगण क्रमांक 1 वरील खेळ सुरू होईल. प्रेक्षक जा. पंच या मैदानावर आणि नाव घ्यायला सुरुवात करा. मैदान क्रमांक 1 चे पंच. चला मिडलाईन कर्जत संघ आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये हजर झालेला आहे. आपणास विनंती राहील विनाविलंब आपण क्रीडांगणात ताबा घ्या. मिडलाईन कर्जत संघ आपला प्रतिस्पर्धी संघ कडसुरे संघ. चला मिडलाईन कर्जत संघ वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. विनंती राहील आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये हजर झालेला आहे. मिडलाईन कर्जत संघ विनाविलंब आपण क्रीडांगणात ताबा घ्या. आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये हजर होतोय. आपल्यासमोर वेळेचं बंधन आहे. कृपया त्याचं भान ठेवून आपण विनाविलंब क्रीडांगणात ताबा घ्या. मिडलाईन कर्जत. अतिशय सुंदर सामना मैदान क्रमांक 1 वर मात्र निश्चितपणे या ठिकाणी होईल. दोनही तगडे संघ एकमेकांसमोर मात्र भेटते, एकमेकांसमोर खेळतील. मैदान क्रमांक 1 साठी अर्थात प्रत्येक मैदानावर या ठिकाणी होणारा सामना हा तेवढाच अटीतटीचा प्रेक्षकांना आवडणारा मात्र असणार आहे. कारण उद्याचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्या ठरणार आहे रायगड जिल्ह्यातील अजिंक्य संघ. रायगड जिल्ह्यातील अर्थातच अगदी ही स्पर्धा देखील थोड्याच वेळात सांगता समारोपाकडे वळणार. बोनस पॉइंट रहा. Last 3 minutes. Point there on.
सुंदर स्पर्धा अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळते। मागील 2 दिवसामध्ये आपण अगदी सांगता समारोपासाठी जे समाविष्ट संघ झालेले आहेत अर्थात उपांत्यपूर्वीसाठी, ज्यामध्ये जय बजरंग बेली असेल, गणेश दिवलांग असेल, नवदुर्ग क्रीडा मंडळ कारावी असेल, पांडवादेवी रायवाडी असेल, हे संघ निश्चितपणे त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत। आज देखील होती आणि उद्या मात्र या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप असेल। एक वरील चालू सामना चौंडेश्वरी कडसुरे वर्सेस मिडलाईन कर्जत। 2 वरील चालू सामना श्रीराम गडब वर्सेस रणझुंजार बिरवाडी। 3 वरील चालू सामना अर्थात त्या ठिकाणी श्रीराम गडब वर्सेस रणझुंजार बिरवाडी। कोणता संघ विजयास पात्र ठरणार, कोणता संघ अर्थात पुढच्या फेरीमध्ये प्रवेश पात्र ठरणार,